आणि वारकरी पंथ यामध्ये काय करतात? भेद करण्याचा प्रयत्न करतात, भेदभाव करण्याचा प्रयत्न करतात. नाथ पंथ आणि वारकरी पंथ वेगळे नाहीत, एकच आहे. आदिनाथ गुरु तिथपासून चालत आलेला हा संप्रदाय आहे. वेगळे नाहीयेत ते, अजिबात वेगळे नाहीये. हरी हरा नाही, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाहीये, वेगळं पण नाहीये, वेगळं पण नाहीये. याच्या उलट बोलू मी, याच्या उलट बोलू, ऐका बारी. राम आणि भगवान शिव परमात्मा दोघं एकामेकाला किती प्रिय, भेदभाव आपण करतो, पण त्यांच्या दोघांमध्ये भेदभाव नाही, भेदभाव. भोलेनाथ भगवान की, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. भगवान प्रभू रामरायाचं भजन करतात आणि प्रभू रामचंद्र भगवान शिवजींचं भजन करतायत. त्यामुळे दोघांमध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नाही. दक्ष प्रजापती नावाचे प्रजापती आहेत आणि अक्सिनी नावाची त्यांची पत्नी आहे. नाव लक्षात राहतील ना? उद्या मी सर्वांचा होमवर्क चेक करणार आहे. राहतील ना नाव लक्षामध्ये? दक्ष प्रजापती आहेत आणि अक्सिनी नावाची त्यांची पत्नी आहे. आणि या दोघांना एकूण 16 मुली झालेल्या आहेत. किती मुली आहेत? 16 मुली आहेत. जेव्हा या दोघांचा विवाह झाला तेव्हा त्यांनी जगदंबेची उपासना केली आणि जगदंबेची उपासना करून जगदंबेला प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न करून घेतल्यावर जगदंबेनं सांगितलं, मागा काय वर पाहिजे तुम्हाला? काही नाही म्हटले, आम्हाला काहीच वर नको, आम्हाला एकच गोष्ट पाहिजे, तू आमच्या पोटी जन्माला यावंस. जगदंबेला सांगतात दक्ष प्रजापती आणि अक्सिनी की तू आमच्या पोटी जन्माला यावंस. ठीक आहे म्हणले, प्रसन्न आहे मी, तुमच्या पोटी नक्की अवताराला येईल. देव देवींचा अवतार आपल्या पोटाला जन्माला येण्याकरता भयानक करावं लागतंय. माझ्या नवऱ्याची बायको बघून होत नाहीये, जन्माला येत नाहीत देव, जन्माला येत नसतं. ते फार पुण्य करावं लागतं. त्या वसुदेव देवकीच्या पोटी जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला, मला एवढं कौतुक वाटतंय, विचार करावा लागतो, काय पुण्य कमावले असेल. प्रत्यक्ष देव ज्यांच्या पोटी अवताराला येतो, आपल्या पोटी धड पोर नीट जन्माला येत नाही, देव पोटी यायला किती मोठं पुण्य लागत असेल. फार पुण्य लागतं. श्रीमद भागवतामध्ये देसले बंधू, देवानं माझ्या पोटी अवतार घ्यावा याच्याकरता पयो नावाचं व्रत सांगितलेले. पयो नावाचं व्रत, ज्याला कोणाला वाटतंय की देवाने माझ्या पोटी अवतार घ्यावा, त्यानं मला कथा झाल्यानंतर भेटा. त्याला मी ते यथासांग पद्धतीनं काय करतो आणि सांगतो. मला माहिती आहे मला एक पण भेटणार नाही. का भेटणार नाही? इथं कोणाचीच इच्छा नाहीये की देव माझ्या पोटी जन्माला यावा. एखादी स्त्री जेव्हा गरोदर असते तेव्हा ती विचार करते माझ्या पोटी सलमान खान सारखा मुलगा जन्माला यावा, आमिर खान सारखा मुलगा जन्माला यावा. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण